बऱ्याच दिवसापासून मी वावरात नव्हतो गेलो, कारण भाऊ 5-6 दिवसापासून नुसतं पाणीच पाणी चालू आहे. आणि आज थोडंफार पाणी कमी झालं म्हणून मी वावरात गेलो. आणि वावरात गेल्यावर पहिले एक काम केलं, ते म्हणजे पूर्ण वावराले चक्कर मारून घेतला. असं आहे मग यावर्षी गरीबाच्या वावरातलं पीक. मग म्हटलं आपण आता वावरात काय काम करतात, दिसला मले हा तीळ. चल म्हटलं अंकित, आता वावरात जिथं रिकामी जागा आहे तिथं हा तीळ लावून देऊ. मग 420च्या स्पीडनं तीळ उपळून घेतला आणि रिकाम्या जागेत तीळ लावणं चालू केला. जमलं रे बा, असा लावला तीळ. आता 1-2 महिन्यात मस्त दिसणार. तसं पाहिलं तर मी वावरात फक्त थोड्या वेळासाठीच गेलो होतो, पण सोबत छत्री मात्र न विसरता नेली होती. कारण भाऊ सध्या हवामानाचं काही खरं नाही, कधी ऊन कधी पाणी. आणि एकदा का पाणी सुरू झालं का पाणी असं येते की जसं आबाळातल्या पाण्याची टाकी फुटल्यासारखं. म्हणून छत्री सोबत असलेली बरं म्हटलं अंकित. तसंच घरी जायला निघालो तर रस्त्याने भेटली दादाची गाडी. आता जमलं म्हटलं गावात जरा लवकरच पोहोचून जाऊ आपण. पण घरी येत नाही तर आपल्याला दुसरं काम भेटलं, ते म्हणजे एका जणाचे सिग्नल गेले होते, ते आणून द्यायचे होते. पाहिजे टीव्हीचे सिग्नल गेले होते बरं. मग घरावर चढून सिग्नल आणायला लागलो. वरते सर्व सामग्री नेली, डीटीएच, एक लाईनचं बोर्ड, पेंचीस, पेचकट, टेपपट्टी, 2-3 पाने. भाऊ छत्रीले सकाळ ते संध्याकाळपर्यंत फिरोफारो केलो, पण सिग्नल आले फक्त 30-35. तसंच खाली उतरलो, टीव्ही चालू केली, पण भाऊ कोणत्या चॅनलवर मस्त सिग्नल होते तर कोणत्या चॅनलवर फक्त नो सिग्नल. सांगा काय करावं.